असं म्हणतात की चांगले लेखक समाजाला दिशा दाखवण्याचं आणि विचार करायला शिकवतात. तर याच समाजातले प्रख्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि नाटककार म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजकुमार तांगडे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर प्रथमतः सर तुमचं आणि तुम्हाला आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्याकडूनही तुम्हाला आणि प्रेक्षकांना सर्वांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर मराठवाड्यातील तरुण खरं तर आपल्या चॅनलवर जास्त बघतात आणि राजकुमार तांगडे हे जर नाव तुम्हाला माहिती नसेल तर कदाचित पहिलं नाव मराठवाड्यातलं जर तुम्ही सर्च करायला हवं की कुठल्या लेखकाला आपण वाचायचं आहे, कुठल्या नाटककाराला आपण बघायचं आहे, तर राजकुमार तांगडे हे नाव पहिल्यांदा सर्च करायचं आणि मग तुम्ही तुमच्या बुद्धीला तिथून चालना देऊ शकाल. खरं तर सर एखाद्या लेखकाची कलाकृती जेव्हा त्या लेखकाच्या आधी लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्या लेखकाचं यश म्हणता येईल आपल्याला. आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे जे सुप्रसिद्ध नाटक आहे, ज्या नाटकाने खरं तर नाटकाच्या बाबतीत ब्लॉकबस्टर असेल किंवा हाऊसफुल असेल असे फलक लावायला, असे शब्द उच्चारायला आपल्याला भाग पाडलं, ते नाटक तुम्ही लिहिलं आणि मग हा जो मराठवाड्यातून आलेला प्रवास आहे किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या, मीही ग्रामीण भागातून आहे, ही नाटकाची जी हा सगळा जो प्रवास आहे तो नेमका कुठे सुरू झाला आणि कसा सुरू झाला मला ते जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. मग पहिल्यांदाच मी ते विचारतोय. खरं तर कुठलंही काम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एकदम अचानक कधी मोठं होत नसतं. म्हणजे अगदी मुंग्या वारूळ बनवताना पण लगेच एका दिवसात पूर्ण वारूळ बनवत नाही. कानाकानानं त्या गोष्टी सगळ्या हे होत असतात. आणि शिवाजी अंडरग्राऊंड सारखं मोठं नाटक ज्यावेळेस ती खरं तर समूहाची कलाकृती लिहिली जरी असली मी तरी ती एक समूहाची कलाकृती आहे. आम्ही जवळपास शिवाजी अंडरग्राऊंडच्या अगोदर एक 10 ते 15 वर्षापासून अगोदर नाटकं करायचं होतं. आमच्या जामसमर्थ नावाचं जे छोटंसं गाव आहे आपल्या मराठवाड्यातलं, तर तिथं आमचा एक ग्रुप म्हणजे शेतीमातीत काम करताना दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आम्ही तालमी करायचो. तर असा आमचा रंगमळा नावाचा ग्रुप आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही नाटक करायला सुरुवात करायचो. तर आता कसं असतं की आपल्याला जर कुठेही वर जायचं असेल तर स्टेप बाय स्टेप असतं की पायऱ्या असतात. तर आमच्या अगोदरच्या काही नाटकांच्या पायऱ्या होत्या. एकांकिका सादर करायचो, मोठी नाटकं सादर करायचो आणि ते काही 15 वर्षानंतर शिवाजी अंडरग्राऊंड सारखं एक नाटक आमच्या ग्रुपनं निर्माण केलं. तर सर खरं तर नाटककार म्हणून तू सरांची ओळख सांगितलीस, पण एक माणूस म्हणून सर कसे घडले ते जाणून घ्यायची जास्त उत्सुकता मला आहे पर्सनली. कारण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, कलाकृती आहे, हे सगळं नंतर येतं, पण आधी तुम्ही स्वतः एक छान सक्षम माणूस असायला हवं होतं. ती जी जडणघडण आहे त्या जडणघडणीमध्ये कोणाचा वाटा नेमका जास्त होता, कोणाचा प्रभाव तुमच्या लेखणीवर किंवा एकूणच विचारांवर आहे? खरं तर माणूस म्हणजे जसं मी म्हणलं की वारुळ कानाकानानं घडलं तसं माणूस हा क्षणाक्षणानं घडत जातो सुरुवातीपासूनच आणि त्याच्या भोवतालाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. खरं तुम्ही कलाकार किती मोठे आहात याच्यापेक्षा ना मी म्हणतो कलाकार थोडासा 19-20 असला तर हरकत नाही, माणूस म्हणून चांगलं पाहिजे. म्हणजे तेच प्रतिबिंब त्या कलाकृतीमध्ये उतरत असतं. त्याच्यामुळं अगोदर आपण चांगला माणूस होणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि चांगला माणूस म्हणजे असं कुठल्या शाळेत गेल्यानं चांगला माणूस होतो किंवा कोणाच्या तरी आश्रमात गेल्यानं चांगला माणूस होतो किंवा कोणाच्या तरी असं काही नसतं. तर प्रत्येक पावलावर चांगलं होण्यासाठी ची एक प्रोसेस असते आणि त्याचा भाग म्हणून म्हणजे माझं जर व्यक्तिगत विचारलं तर माझ्या घरातलं जे वातावरण आहे तर ते खूप चांगलं आणि काय म्हणायचं की थोडंसं लोकशाहीवादी असं वातावरण होतं की म्हणजे आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो. म्हणजे जनरली काय असतं की ग्रामीण भागामध्ये आपण वडिलांना आहो जाऊ आणि आईला आपण अरे बोलतो. म्हणजे काही भडास असली तरी आईवर फडाफडा काढतो. पण माझ्या घरात आमच्यावर असं होतं की आम्ही आमच्या आईला आम्ही दोन्ही भाऊ आहो जाऊ बोलायचो. म्हणजे आम्ही अरे आईला कधी बोलत नव्हतो. आणि घरात म्हणजे आमच्या घरामध्ये शिवी अजिबात चालत नाही. म्हणजे आमच्या अवतीभोवती शिव्या चालायच्या, पण माझ्या घरात आम्हा दोन्ही भावंडांना आम्हाला शिवी नावाची गोष्टच येत नाही. आमच्या घरी खोटं कधी बोललेलं चालायचं नाही. जर एखादं चुकून खोटं बोलण्यात आलं तर आम्हाला उठाभाषा घालावं लागायची.
आणि थोडंसं वारकरी संप्रदायाचा थोडासा प्रभाव भोवतालामध्ये होताच. आणि त्यातल्या त्यात मी असं 2 मंदिराच्या मधात माझं घर, तसा त्याचा काही संबंध नाही, पण दोन्ही मंदिराच्या मध्ये आमचं जरासं घर, छोटंसं घर, त्याच्यामुळे एकूण सगळंच असं वातावरण थोडंसं आध्यात्मिक आणि हे असं असं होतं. घरात वडील आणि हे आई तसा विचारानं तसे प्रगत, माझी आई तर शिकलेली पण नाही, पण सही पण करते, आणि तिनं आम्हाला ABCD शिकवली. म्हणजे ती शिकलेली नसताना तिनं ABCD पण शिकवली. वडील शिकलेले होते पण शुद्ध शेतकरी कुटुंबातले. आणि हे जे वातावरण होतं की सगळ्यांना म्हणजे थोडंसं पुरोगामी आणि थोडंसं असं की समपातळीत आम्ही चर्चा करतो. म्हणजे आम्ही आमच्या वडिलाचं तुमचं काही खरं नाही असं म्हणते, असं पण नाही नाही तुम्ही चूक आहेत. म्हणजे वडिलांना चूक ठरवणं म्हणजे मोठी गोष्ट असते. हे लोकशाहीच होऊ शकतं फक्त, इतरत्र होऊ शकत नाही. आणि ते वातावरण मला घरात मिळालं. म्हणजे तसंच गाव पण होतं. माझं गाव थोडंसं तीर्थक्षेत्राचं गाव आहे. जरी थोडंसं इंटेरियर असलं, म्हणजे शहरापासून खूप लांब आहे, पण समाजाचा राबता खूप होता तिथं. म्हणजे माझ्या गावात अगदी 70ला लाईट आलेली. म्हणजे ग्रामीण भागात 70 साली लाईट येणं मोठी गोष्ट होती. तर असं थोडंसं प्रगत गाव, म्हणजे गाव छोटंच पण बाकी साधन सुविधा होत्या. म्हणजे अगदी 80 साली तिथं लँडलाईन आलेला. तर म्हणजे जगाशी टच मध्ये असलेलं असं आमचं गाव. तर त्यामुळं थोडीशी जी जडणघडण होती, म्हणजे काही का कुठले का होईना विचार पण कानावर पडायचे. आता ते नंतर डावे उजवे किंवा चूक बरोबर ह्या गोष्टी नंतर आपल्यालाच कळायला लागतात. पण सुरुवातीला काही कुठला का होईना विचार तुमच्या कानावर पडत असतो. तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही तो शोधायचा की अरे हा म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून हिताचा आहे का नाही. तर अशा पद्धतीची जडणघडण होती. एवढ्या सगळ्या आध्यात्मिक वातावरणात जाम समर्थ मधून म्हणजे तुमचा जन्म जाम समर्थचा, आणि जाम समर्थ म्हणजे समर्थ रामदासांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात सरांचा जन्म झाला. म्हणजे अगदी ग्रामीण भागातून सरांचं म्हणजे सुरुवात झाली. तर आणि तुम्ही जसं आता सांगितलं की पूर्ण आध्यात्मिक वातावरण गावातही घरातही वारकरी संप्रदाय, तर यातून एक नाटककार कसा घडला सर? खरं तर तुझ्या प्रश्नाला जोडूनच एक प्रश्न आहे सर. आजकालच्या आमच्या विद्रोहाच्या कन्सेप्ट काही वेगळ्या आहेत. आम्ही कुठलीही गोष्ट आमच्या वडीलधाऱ्यांनी किंवा कुठल्या मित्रांनी जरी सांगितली तरी त्याला आडवं लावणं म्हणजे आम्ही बंडखोर समजतो, रिबेलियन समजतो. आम्हाला कदाचित त्या रिबेलियनचा खरा अर्थ कुणी सांगण्यात कमी पडतं. मग तुम्ही देखील एका धार्मिक गावातून येऊन असाच एक विद्रोह केला असं तुमच्या एकूणच सगळ्या प्रवासातून दिसतंय. हा विद्रोह करायला सुचलं कुठून आणि विद्रोह करावा कुठे, कोणत्या गोष्टीत विद्रोह करावा, काय सांगाल? त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला? हा म्हणजे 2 वेगवेगळेच प्रश्न आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर नट म्हणून ज्यावेळेस तुम्ही रंगभूमीवर काम करत असता त्यावेळेस तुमच्याकडे एक सेन्स असतो, टायमिंग सेन्स असं म्हणते की तो सेकंदाच्या काही भागाचा असतो. आणि त्यावेळेस तुमचं वाक्य जर पडलं तर त्याचा इफेक्ट वेगळा येतो. आणि तो सेन्स नटाकडे असला पाहिजे. तसंच कलाकाराकडे कुठला विचार आलाय त्या विचाराचे सगळेच कंगोरे तुम्हाला कळले पाहिजे. तुम्ही त्याचं म्हणजे अगदी पोस्टमॉर्टमच केलं पाहिजे की त्यातलं काय खरं आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे, हे तुम्हाला ते कळलं पाहिजे. आणि एकूण काय विचार तर हे बघा, कुठल्याही विचारधारा या परिपूर्ण नसतात. त्याच्यात 19-20 असतात. अगदी सोन्याला सुद्धा डाग असतो की सगळ्याच विचार. तर त्यातले तो जो जे काही 19-20 आहे ते त्रासदायक असतं. खरं तर त्याला विरोध केला पाहिजे. जे 19-20 आहे ना त्याला विरोध. नाहीतर ह्या विचारधारा काय, आधी माणूस जन्माला आहे, नंतर विचारधारा आल्या. माणसानं आपल्या सोयीसाठी आपापल्याला जगण्याला पूरक आणि पुढे घेऊन जाणाऱ्या आणि सोयीच्या अशा त्या बनवलेल्या आहेत. तर काही असं असतं की काही जास्त लोकांना सोबत घेऊन चालतात, तर काही मोजक्या लोकांना. तर ते कळणं पण खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं. तर एक कलाकार म्हणून मला असं वाटायचं की आपण काय करतो की तू जसं म्हणता की आपण आम्ही विरोध करतो की तुकाराम महाराजांचं एक वाक्य की सत्य असत्य अशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. ज्यावेळेस सत्य असत्य याच्यातला फरक कळायला लागतो त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक
त्याला विरोध करायला लागतात आणि म्हणजे अखंड त्या स्ट्रक्चरला विरोध नसतो खरं तर, त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याला विरोध असतो, पण त्या त्रुटी त्यांना काढायच्या नसतात. म्हणजे समोरचा त्यातल्या त्रुटी कमी करायला तयारच नाही. म्हणजे तुम्ही चिकित्साच करत नाही, धर्म असो किंवा कुठलाही विचार असो, त्याची चिकित्सा तुम्ही आंधळेपणानं नाही हे म्हणले म्हणजे हे बरोबरच आहे. आणि आपण जर त्याच्यातली त्रुटी जर समजा दाखवली, त्यांनी जर नाही स्वीकारली, तर आपण अख्खा तो विचार डावलतो. म्हणजे आपण ते स्वीकारतच नाही. तर हळूहळू ज्यावेळेस मी त्या गावातून आल्यानंतर अशा काही गोष्टी अशा लहानपणी ते तर सगळं विचार कळलेलेच होते, पण शेवट सगळ्या माणसांना सोबत घेऊन चालणारा एक विचार असतो सगळ्यांना, आणि सगळ्यांना समपातळीवर हे करणारा, म्हणजे पकडणारा, घेणारा. तर त्याच्यामध्ये काहीतरी 19-20 दिसतं. आणि शेवटी असं असतं ना की माणूस तर आपण एकच आहेत ना. ह्याच्यात लहान मोठा किंवा म्हणजे भेदभाव कसा असू शकतो. तर हे जेवढं जाणवायला लागलं तेवढं असं कळलं की अरे नाही हे काहीतरी चूक आहे. आणि मग यातलं हे चूक आहे, पण ते तेवढंच चूक आहे आणि ते दुरुस्त करायला ते तयार नसतं. मग ज्यावेळेस ते तयार नसतात त्यावेळेस आपण अख्खं डावलतो, म्हणजे सगळं डावलतो. म्हणजे खरं तर त्याच्याबरोबर, त्या डावलण्याबरोबर चांगल्याही काही गोष्टी जातात, पण नाही त्याला काय इलाज पर्याय नाही. कारण त्याचे ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याचे साईड इफेक्ट खूप खोलवर बिनलेले असतात. आणि राहिला तुझा प्रश्न की घरच्यांचा काय सपोर्ट आहे, तर घरच्यांचा सपोर्ट मिळण्यासाठी एक तर 2 गोष्टी असतात की तुमचं लेकरू कसं वागतं, ते काय करतं, याच्यावर घरचे त्याच्याशी असणारा त्यांचा अप्रोच, विश्वास असे हे ठेवतात. तर त्यांना ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही करतो. म्हणजे आपला मुलगा कसा असला पाहिजे, आपला मुलगा छान असला पाहिजे, तो व्यसनी नसला पाहिजे, तर तो त्यानं त्याचा मान वाढवला पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी. आणि मग ज्यावेळेस असं लक्षात येते की नाही आपला मुलगा चांगला आहे, आपला मुलगा खोटं बोलत नाही, आपला मुलगा कुठलं व्यसन करीत नाही, आपला मुलगा कोणाशी वितंडवाद घालत नाही, रिकामी आपल्या मराठवाड्याच्या भाषेत उमदे आणत नाही काही म्हणजे घरी भांडणाचे. असं जर असेल तर आपलं मुलगा चांगलं आहे. आणि आपला मुलगा चांगला आहे ही कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात आहे त्यावेळेस. आणि मग चांगला कसा, मग तो करतो ते कामही चांगलं असणार ना. हा, आणि मग कारण त्यांचे कसं होतं की शेवटी त्यांना मर्यादा होते. आपण आता थोडस बाहेर पडलो त्या वर्तुळाच्या बाहेर, त्याच्यामुळं आपल्या कक्षा थोड्या रुंदावल्यात. म्हणजे आई वडिलांपेक्षा फार नाही, पण तरी पण आपण एक वेगळा हे म्हणून थोड्याशा रुंदावलेल्या असतात. हा, पण अर्थात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आश्रयाखालीच ते हे झालेलं असतं. तर ज्यावेळेस आपण हे काम करतो त्यावेळेस त्यांना माहिती नाही की आपली मुलं खराब वागू शकत नाही, आपली मुलं चुकीचं काही करत नाही. म्हणजे हे करतात आणि हे जे करतात मग हे बरोबर असणार. तो विश्वास कमवणं, हा, अगोदर विश्वास कमवायचा आणि नंतर मग त्यांचं आपल्याला पाठबळ आपल्याला ते मिळत राहतं. आणि माझ्या घरच्यांचं मला पूर्णपणे पाठबळ आहे. म्हणजे माझे आई वडील असो, बहीण भाऊ असो, माझ्या कुटुंबातले बाकी सगळे सदस्य. खरं सर, मीही एका छोट्या खेड्यातून आहे आणि तुम्हीही सांगितलं सुरुवातीला की तुमचं गाव एकदम लहान आहे. खरं तर म्हणतात की कलेला काही सीमा नसतात. मग जेव्हा तुम्ही एखाद्या अशा छोट्या गावातून मुंबा नगरीत जाता, एकदम माया नगरीत जाता, तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि बऱ्याच वेळा मनामध्ये शंका येऊ शकतात की बाबा आपण आहोत का, तिथे आपण करू शकतो का काम. तर त्याला कसं ओव्हरकम करायचं, तुम्ही स्वतःवर कसा अजून विश्वास वाढवू शकता जो ऑलरेडी असेल, पण तिथे गेल्यावर बाकीच्यांना बघून एक न्यूनगंडाची भावना माझ्यामध्ये येते, मी छोट्या गावातून गेल्यामुळे. तर त्या लहान खेड्यातून येणाऱ्या माझ्यासारख्या मुलांना तुम्ही काय सांगाल, काय केलं पाहिजे. म्हणजे खरं तर प्रत्येकाचा एक स्वतंत्र विश्वास. म्हणजे पूर्वी काय असायचं की असं म्हटलं जायचं की 12 कोसावर भाषा बदलते, कल्चर पण बदलतं, सगळंच बदलतं. पण या वर्तुळातल्या काही गोष्टी त्या वर्तुळाला माहित नसतात, त्या वर्तुळाच्या काही गोष्टी या वर्तुळाला माहित नसतात. आपण ज्यावेळेस तिकडे जातो त्यावेळेस आपण अख्खं एक वर्तुळ घेऊन जातो. म्हणजे वर्तुळ घेऊन जातो म्हणजे आपण इतके दिवस म्हणजे काही फक्त तुकडे मोडण्यात नसते घातले. समजा तू काय 20, 22, 23 वर्ष जे काही त्या परिसरात त्या परिघात राहिला त्याचा एक संचय आहे ना तुझ्याकडे, तो घेऊन तू तिथं चाललेला आहेस. पण तू रिकाम्या हाताने तिथं जात नाहीस, तुम्ही रिकाम्या हाताने जात नाही. त्यांचं जे वर्तुळ आहे ते पण खूप पिढ्या ते आलेलं आहे आणि तोही पिढ्याच्या साठा त्या 22-23 वर्षात तुम्ही ते घेऊन जात असता. त्यामुळं तुमच्याकडे काय आहे हे त्यांना सांगणं खूप गरजेचं असतं.
आणि ते दिसल्यानं देवाणघेवाण करेक्ट आपण काय करत असतो की आदान प्रदान असंही करत असतो. आणि राहिला माझा विषय तर मी शेतकरी, आम्ही मार्केटमध्ये पिकवायला जात नाही, विकायला जातो. पिकवतो आम्ही इकडं. म्हणजे आमचा जो ग्रुप होता रंगमळाचा, तर आम्ही नाटक हे ते कलाकृती इकडंच तयार करायचो, फक्त दाखवायला त्यांच्याकडे जायचो. आणि जे आपण आपल्याला बोलवलेलं असतं ना किंवा आम्ही हे, तर ते आशाला असं स्वीकारतात आपल्याला. राहिला भाषेचा प्रश्न, तर भाषा ही अतिशय दुय्यम गोष्ट आहे, ते फक्त एक माध्यम आहे. म्हणजे आता जर समजा आपल्या भाषेला जर समजा आपण ग्रामीण भागात नाहीस, तू जर पुण्यात गेला तर पुण्यात कदाचित तुझ्या बोलण्याला हसतील. का हसतील? कळत नाही म्हणून हसतील, ते काहीतरी तू वेगळंच बोलतो. पण पुण्यातले ज्यावेळेस अमेरिकेत जातात त्यावेळेस त्यांच्या बोलण्याला हसतात ना लोक. म्हणजे सगळेच एकमेकाला हसतात. पुण्यातला माणूस आपल्याकडे येऊ दे, आपल्याकडे जर पुण्यातला माणूस आला तर आपणही हसणार. हो अरे काय म्हणजे हा माठ तिकडे ठेव, हे माठ तिकडे ठेव. म्हणजे किती त्रास घेऊन म्हणतो हा माठ तिकडे ठेव. हा ते आपण त्यांच्या बोलीला असतो. तर पण ते काय असतं की ते खरं तर हसणं हे न कळण्याचं लक्षण असतं. ज्यावेळेस आपण एकमेकांना नीट समजून घेतो त्यावेळेस हसण्याचा विषयच येत नाही. अगदी आपल्या घरामध्ये येणाऱ्या जर समजा नवीन मुली असतात, म्हणजे समजा तुझं लग्न झालं आणि तुझी जी होणारी पत्नी आहे ती जर समजा विदर्भातली अगदी नागपूरची असेल, तर ती येताना तिकडून अख्खं नवं कल्चर घेऊन येईल. तुझ्या घरामध्ये जी समजा आमच्याकडे पक्कड बनतात, त्याला पक्कड, कोणीकडे सांडशी बनतात. आता तिकडे जर वेगळा काही शब्द असेल समजा विदर्भात, तर ती तो शब्द घेऊन येईल, ते ती म्हणेल. सुरुवातीला आपल्याला हसू येईल, पण ते कल्चर आहे ना तिकडचं. पण वस्तू तर तीच आहे ना, फक्त तिचं संबोधन बदललेलं होतं तिकडं. तर हे अशा गोष्टी असतात की आपण ज्यावेळेस कुठं जातो त्यावेळेस फक्त भाषा ही दुय्यम आहे, ती फक्त व्यक्त होण्याचं माध्यम आहे. त्याच्यामुळे आपण बिनधास्तपणे आपण जाताना काही एकटे जात नसतो, आपण आपलं कल्चर घेऊन जातो. त्यामुळे असं म्हणजे बुजण्याचं लाजण्याचं असं काही नाही. आपण त्यांनाही समृद्ध करतो. आपण तिथं जातो त्यावेळेस नुसतं त्यांचंच घेत नाही, तर आपलंही त्यांना देत असतो. म्हणजे जे म्हणतात की नाटक जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा नाटकात काम करायचं असेल किंवा थिएटर करायचं असेल तर तुम्हाला प्रमाण मराठी यायलाच हवी, तर असं काही क्रायटेरिया नसतो नाटकाबाबतीत. असं काही नाही. खरं तर ज्यांना म्हणजे ज्यांच्या त्यांच्या सोयीने हे करून ठेवलेलं असेल, जर कोणी असं म्हणत असेल तर. म्हणजे ज्यांना आता प्रमाण, बरं आता बोली भाषेमध्ये पण खूप सारे लिहित आहेत, म्हणजे बोली भाषेत आता खूप सारे लिहित आहेत. आणि अगदी सिनेमाचं जरी घेतलं तर जोपर्यंत प्रमाण भाषेमध्ये सिनेमा अडकलेला होता तोपर्यंत सिनेमा इथेच होता, बाउंड्रीज होत्या. हा बाउंड्रीज होत्या. पण ज्यावेळेस प्रमाण भाषेचं ते हे निघालं त्यावेळेस मग श्वास येतो, फॅन्ड्री येतो, म्हणजे सैराट येतो, वळू येतो, देऊळ येतो, हे असे सिनेमे खडा येतो. आजकाल सिरियल्सही ज्या डेली सोप सुरू आहेत त्या सुद्धा विदर्भ साईड, मराठवाडा आता या प्रमाणाच्या बाहेर निघाल्यात आता. आणि प्रमाणाच्या बाहेर मग चालाही पण लागल्या. हो, तितकाच टीआरपी ही तेवढाच मिळतोय त्यांना, हे विशेष. आणि आता त्याला धरूनच एक प्रश्न आहे. आपलं मगाशी बोलणं झालं की शिवाजी अंडरग्राऊंड बद्दल बोलताना पारापासून पृथ्वी थिएटर पासून पर्यंत पोहोचलेलं ते नाटक आहे. आणि अगदी ज्याला काहीच नाटकातलं कळत नाही, माझ्यासारखा माणूस असेल, त्यानेही नाटकावर त्या प्रेम केलं. मी एवढं ऐकलंय त्या नाटकाबद्दल, मला ते नाटक बघितल्यासारखं वाटतं. आणि खूप त्या क्षेत्रातल्या तज्ञांनीही कौतुक केलं, खूप कौतुक झालं. तर याची म्हणजे कंटेंट मध्ये जी ताकद असते जे म्हणतो, तुम्हाला काय वाटतं याचं काय गुपित असेल की एवढं लोकप्रिय कसं झालं, नाटक कसं लोकप्रिय झालं? त्याचबरोबर ते आज 9-10 वर्ष होत आहेत, 750 प्रयोग झालेत शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलचे. आणि आजही जर कुठे शो असेल ना तर ते नाटक हाऊसफुल जातं. तर याचं म्हणजे गमक काय? बरोबर आहे की आपल्याकडं सिनेमे हे ना हिरो हिरोईन ओरिएंटेड असतात. समजा की सलमानचा सिनेमा आहे, शाहरुखचा सिनेमा आहे, आपल्या मराठीमध्ये नागराजचा सिनेमा आहे. हा ते हे नाटक ना हे तसंच हिरोवरच आहे. म्हणजे हिरो या नाटकाची ओळख आहे. आणि त्या नाटकाचे हिरो आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचाराची ताकदच एवढी आहे की ते नाटक त्या लेवललाच जायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये असा कोणी माणूस असेल
की ज्याला म्हणजे आई वडिलांच्या नंतर माहीत असलेली, म्हणजे आई सुरुवातीला कळते हो. आणि ती कुटुंबात घरात आणि समाजामध्ये जर पहिले कोणी कळत असेल तर शिवाजी. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ते खऱ्या अर्थानं आपले रिअल हिरो आहेत आणि तेच त्या नाटकाचा आधार आहे. त्याच्यामुळं शिवाजी अंडरग्राऊंड पॉप्युलर झालं हे लेखनानं नाही झालेलं, हे अभिनयानं नाही झालेलं, आम्ही केलं किंवा शेतकऱ्यांनी केलं म्हणून नाही झालेलं, तर ते नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगतंय म्हणून ते नाटक फेमस झाले आणि हे त्याचं गमक आहे खऱ्या अर्थानं. तर आता आपण खरं तर मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया, कारण वेळेचीही मर्यादा आहे. तर मला हे विचारायचं आहे, सध्या आपण रील्सच्या जमान्यात आहोत सर. आम्ही म्हणजे 15 सेकंदात आम्हाला कंटेंट हवा असतो, 15 सेकंदात सगळंच हवं असतं आणि एकदम इन्स्टंट नूडल सारखं सगळं झालेलं आहे. अशा आयुष्यात खरं तर जो ठहराव आहे की तुम्हाला थोडंसं तरी संयम असावा लागतो, तो पुस्तकात वाचायला छान आहे, संयम, पण तो खरं स्वतःमध्ये आणायचा कसा? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही निरीक्षणातून घडलात, ते निरीक्षण कसं डेव्हलप होऊ शकतं का? आपण काय बघावं समाजात, काय बघू नये हे आपण निवडू शकतो का? आणि जर ते बघितलं तर ते व्यक्त कसं व्हावं लेखकांसाठी? खरं तर डोळे उघडे ठेवायला पाहिजेत आणि सगळंच बघायचं. सगळं बघायचं पण इन्व्हॉल्व कशात व्हायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. म्हणजे एखादा लेखक असेल तर म्हणजे त्याला बार मधलं पण माहिती पाहिजे, पण तो बार मध्ये जाणारा नसला पाहिजे. म्हणजे बारचे इफेक्ट, साईड इफेक्ट सगळ्याच गोष्टी त्याला कळल्या पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला लिहिता येणार नाही. पण तो बार म्हणजे कदाचित तो म्हणजे वाईट गोष्टी आहेत ना, तर या वाईट गोष्टी त्यानं समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्याशिवाय त्याला त्याच्यावर प्रहार करताच येणार नाही. म्हणून लेखकानं कायम त्याचे डोळे आणि मेंदू उघडा ठेवला पाहिजे. आपण सगळं बघायचं, त्याच्यातलं मग चांगलं वाईट आपल्याला कळायच लागतं. आणि राहिला मुद्दा झटपट, तर जर समजा तू घरी गेलास आणि तुला जर भूक लागली तर आई मला भूक लागली तर ती म्हणते की तुला काय देऊ, मला पटकन काहीतरी दे. जे पटकन तयार होणार असतं ते फार पौष्टिक नसतं. हा, अर्थात त्याच्यात जर तुम्ही काजू बदाम असं काही वापरलं तर ते मुरमुऱ्याचा ते काहीतरी असे भेळ, मॅगी, ते हा असं काही जर असेल तर ते काही फार पौष्टिक नसतं. तुम्हाला जर पौष्टिक काही जर खायचं असेल तर तुम्हाला थोडासा वेळ द्यावाच लागेल. ते तुम्ही असं जे असतं ना तर ते तसाच परिणाम करतो. जे मुरमुरे जर खाणार असाल तुम्ही तर तुम्ही नाही समजा जिमला नाही जाऊ शकणार, कुस्त्या पण नाही करता यायच्या, त्याच्यासाठी तुम्हाला दूध प्यावं लागेल, तुम्हाला काय जे असेल ते बाकी पूर्ण आहार घ्यावा लागेल. तसंच आहे, जर चांगलं काही जर द्यायचं असेल तर तुम्हाला वेळच घ्यावा लागेल त्याच्यासाठी. आणि तुमच्या आयुष्याचं तुम्ही जे काही संचित असतं ते त्याच्यात ओतलं पाहिजे. आणि ते असं काही 2 मिनिटात व्हाय, काही 15 सेकंदात, 20 सेकंदात मला तरी वाटतं की आपल्यासारखं म्हणजे माझ्यासारख्या तरी सामान्य माणसाला ते काही शक्य होणार नाही. जर कोणी आपण ते मानत नाही, पण एखादा दैवी जर शक्ती असेल तरच तो 15 सेकंदात, 10 सेकंदात एखाद्या मंत्रासारखं काहीतरी तयार करू शकतो. खरं तर माझी तुमची ओळख हे आपण आत्ताच झालेली आहे आणि याच्यात काही दिवस आधी मी जेवढं तुमच्याबद्दल ऐकलंय, प्रत्येक कलाकार, प्रत्येक यशस्वी माणूस हा त्याच्या आई वडिलांबद्दल वगैरे बोलतच असतो आणि बोलायलाच हवं. पण त्याच्या घरातले त्याचा भाऊ असेल, त्याची मुलगी असेल, त्याची बायको असेल, यांचा काय रोल असतो आणि स्वतःला मग एक कलाकार म्हणून कसं वेगळं ठेवायचं? कारण तुम्हाला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या अर्थात सांभाळाव्या लागतात आणि मग जर ते मिक्स झालं तर मग ते व्यवस्थित होत नाही. मग त्या भूमिका वेगळ्या कशा ठेवायच्या? खर तर तुम्ही कलाकार ज्यावेळेस असता त्यावेळेस खरं तुम्ही कोणाचीच नसता. म्हणजे कलाकार हा आपल्याच तंद्रीत राहतो, ती कैफच असते. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणजे बेहोशच असतो, ज्यावेळेस तुम्ही बेहोश असता त्यावेळेस तुम्ही स्वतः उभा नाही राहू शकत, तुम्हाला कोणीतरी सावरणारे लागतात. आणि माझं कुटुंब मला पूर्णपणे सावरणार म्हणजे लाभलं. कदाचित ते मला सावरू शकतात, सावरत आहेत असं ज्यावेळेस मला जाणवायला लागलं त्याच वेळेस माझ्यामध्ये ही कैफ चढत गेली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा भाऊ म्हणजे मला पूर्णपणे संरक्षण आहे.
ते लहानपणी जसं असतं ना, दादा जसा हा असं हे असतो, हा मोठा भाऊ, तर ते हा काही केलं तर मोठा भाऊ अजूनही तीच स्टेप आहे आमची. की तसंच दादा म्हणजे कपडे जरी आणले तर काही जरी चांगलं असलं तर हा हे घे तुला त्याच्यात कोणतं पाहिजे तर आधी आपण निवडायचं. इतकं पूर्ण सुरक्षा कवच दिलेलं आहे. आई वडील तर काय म्हणजे अगदी वया गेलेला मुलगा पण सांभाळते, तसा आपण वयाच गेलेलो. माझा भाऊ आणि मी ग्रामीण भागात राहतो, माझं संयुक्त कुटुंब आहे आणि अतिशय गरजा मर्यादित. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तुमचं उपद्रव मूल्य आहे ना, ते जरा थोडस कमी असायला पाहिजे. कलाकारांनी एरीत आपण उपद्रव बाहेर येत होतोच, करतोच, तर घरामध्ये किमान ते नाही केलं पाहिजे. तर मी माझ्या गरजा खूप मर्यादित केल्या, म्हणजे एक तर कुठली व्यसनं ठेवली नाही, म्हणजे लागलीच नाही ती, आणि अतिशय मर्यादित गरजा. म्हणजे आता मी बोलताना पण तुझ्याशी बोलताना बोललो की अरे तुमच्या पायात सॉक्स आहे, तर माझ्या पायात सॉक्स नाहीत, मग कसं तुम्ही म्हणलात की पायच दिसणार नाही. तर मला नाही वाटलं की हा सॉक्स नाही घेतले काय. जर वाटलंच असतं तर खरं निसर्गानं म्हणजे ऑटोमॅटिक काहीतरी दिलं असतं ना आपल्याला आवरण. म्हणजे अर्थात मी घालत नाही असं नाही, पण नाहीत आता सध्या, तर ते तसंच चालू. तर मग त्याचं काही हा अवडंबर असं काही माजवायचं नाही त्याचं. आणि जर तुमच्या घरात गरजा जर मर्यादित असतील तर तुम्हाला फार विनाकारण गोष्टीसाठी हातपाय हलवायची गरज नाही पडत. आणि मी ते नाही, समजा मी रोज समजा 100 रुपयाच्या पुड्या खात असतो, तर ते 100 रुपये कमावण्यासाठी मला दिवसभरातला किमान अर्धा तास 1 तास काम करावंच लागलं असतं, काहीतरी वेळ काम करायचं. पण मी खातच नाही तर मला त्याच्यासाठी काम करायची गरज नाही. ती एक बचत होती आपल्या ह्याच्यात. आणि हे झालं. आता दुसरा राहिला विषय बाकी घरातले इतर सदस्य, म्हणजे आमची मुलं म्हणजे दोघांचीही, तर ते खूप छान पद्धतीनं राहतात. आणि ते कसं असतं की ते तुमचं अनुकरण करत असतात, तर त्यांना पण आधी त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी जर मिळत असतील तर तुमच्या बापाचं चुलत्याचा त्यांना फार काही त्रास होत नाही म्हणजे याचा. तर ते नाही. आता राहिला विषय बायकोचा, हा महत्वाचा. तर मी म्हणजे माझा अरेंज मॅरेजेस आहे. लो करायसारखं कोणी म्हणजे असं हे बी नव्हतं आणि मिळत पण नव्हतं, आणि काही मला नाही वाटत हा असं कोणी केलं असतं म्हणून आपल्यावर. तर आपल्याकडं ग्रामीण भागात शक्यतो म्हणजे त्याची प्रॉपर्टी, त्याचं घरानं पाहून देतात, मुलगी देतात. आता मुलं पण पाहायला नाही बरं का, मुलगा कसा आहे हे पण पाहिलं. पण पूर्वी माझ्या काळामध्ये तर फक्त बाकी आहे का 7-12 आहे का 7-12. हा, तर मला जेवढा 7-12 म्हणजे पाहून मला जी मुलगी दिलेली होती तेवढाच आहे, तसंच आहे. त्याच्यामुळे हे आहे, बाकीच्या गोष्टी काही नाही. आणि शेवटी तुमचा जोडीदार जर नीट व्यवस्थित काम करत असेल तर आपली जी जोडीदार आहे ती पण फार काही त्रास देत नाही. आणि तिला नंतर कळायला लागतं की, आणि आपण एका दिवशी लागलेलं नसतं नाही, हळूहळू ते कळलं पण नाही, ही कळलेलंच नाही ना ते. सुरुवातीला असं मजा जातं, नंतर मग ती सवय होऊन जाते. आणि सवय झाली तर आता तर परफेक्ट, आता कळूनच चुकलं हे असेच आहेत म्हणून. तर खरं तर आजकाल बरेच कलाकार हे पोटासाठी झगडताना बघतात आणि कॉम्प्रोमाइज करतात. मग त्याच्यात तुम्ही मूलमंत्र दिला की स्वतःच्याच गरजा कमी ठेवा, जेणेकरून कलेला तुम्हाला वेळ देता येईल आणि स्वतः कलाकार म्हणून तुम्ही समृद्ध व्हा. हा, म्हणजे पण पैसे कमवायला पाहिजे, गरजेपूर्ण. फक्त की विनाकारण ज्याच्यासाठी म्हणजे आपण काहीतरी शॉर्टकट शोधायला लागतो, तर ते शोधण्याची गरज नाही पडायची. जर समजा मी काही जर घेत असतो तर माझा किमान महिन्याचा खर्च काहीतरी 10-5 हजार रुपये त्याचाच झाला असता. त्याच्यासाठी मला काम करावं लागलं असतं. कोणी शिकवलंय की असं की म्हणजे असल्या फालतू गोष्टीसाठी काम करायचं? फालतू गोष्टीसाठी काम नाही करायचं, कामाच्या गोष्टीसाठी जर काम केलं तर उत्तम, मस्त. आणि
तर खरं तर अनेक विषय आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, पण आज आपल्याला इथे वेळेची मर्यादा आहे आणि यानंतरही आम्ही तुम्हाला भेटायला येणारच आहोत. कारण तुम्ही जसं शिवाजी अंडरग्राऊंड बद्दल बोललात की इतिहास वाचायची उत्सुकता निर्माण करणारं ते नाटक आहे आणि खरा इतिहास जाणून घेण्याची हो, उत्सुकता. आणि तुम्हाला बोलल्यावर तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता जास्त निर्माण होते. त्याच्यामुळे पुढची मुलाखत तर आम्ही नक्की घेऊच, पण आज आपण तुर्तात इथे थांबूया आणि हे जे कोणी मुलाखत बघत असतील त्यांना या मुलाखतीतून प्रचंड चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी कळल्या असतील असा मला विश्वास आहे. तुम्ही इथे आलात सर, तुमचे खरंच मनापासून धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हालाही शुभेच्छा पुन्हा एकदा आणि प्रेक्षकांना देखील धन्यवाद.